तर मित्रांनो बघू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला एवढ्या वामा भेटल्या। तर मित्रांनो बाळानं स्पेशली ज्वारीची भाकरी आणल्या आणि वामा आणल्या। कजली बघ रे एकदा, कजली रे नंबर 1 बाळा, रेसिपी कजली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा डिफिकल्ट होणार आहे, म्हणजे आज आपण नदीला आलोय आणि येतच आपण खेकडे पकडणार। खेकडे पकडून स्पेशली खेकड्याची रेसिपी, झणझणीत अशी रेसिपी बनवणार। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे, बघू शकता। आणि धार पण आपल्याला नंबर 1 मिळाली। आपण या धारेमधले या दगडातले पूर्ण खेकडे पकडणार। जसे की मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर खेकडे मिळाले होते, पण आपण रेसिपी केली नव्हती। तर मित्रांनो आजची रेसिपी आपली नदीलाच होणार, बघू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्यासोबत आहेत आपली नेहमीचीच गँग, आणि आज त्या दिवशी लक्ष नव्हता, तर बघू शकता। हाय गाईस, बबल्या, बाळा आणि हा मादे आला, कारण गेल्या वर्षी होता आपल्याकडे खेकडे पकडायला। खेकडे पकडण्यामध्ये नंबर 1 आहे। आता लागूया आपल्या कामाला। तर बघू शकता पूर्णपणे दगडच आहे हा एवढा मोठा। फक्त आपल्याला तेच थोडीशी धार अडवायची, ते अडवायची आणि यातून थोडं सुद्धा पाणी चालू आहे। तर मित्रांनो दगडानं आपण पॅक करून टाकली हे, म्हणजे यातलं पाणी कमी झालं आता, आणि तिकडून थोडंफार येत आहे पाणी, तेही कमी होऊन जाईल। तर आता आपल्याला मासे पकडण्याचीच बारी होते, थोडंफार राहिलं। फायनली मित्रांनो आता आपल्याला मिळणार मासे, कारण आपण धार वगैरे पूर्णपणे आपण कोंडल्या गेली। तर बघू शकता थोडं पाणी आलं, म्हणजे यातली जागा मोकळी केली, म्हणजे मासे इकडे तिकडे बाजूला पळणार नाहीत। तर मित्रांनो पहिली वाम भेटली आपल्याला, बघू शकता। मरळ सापडली, मरळ आहे, मरळ छोटी मिरळ भेटली। तर मित्रांनो चांगल्या साईजचा खेकडा भेटला, अखेरला मारून काढला यानं एवढा खेकडा। तर मित्रांनो प्लॅन कॅन्सल झालाय। तर बघू शकता यामध्ये आपल्याला मासे खूप कमी मिळाले, म्हणजे आपली रेसिपी होणार नाही, खेकडी खूप कमी मिळाले। आणि आता आपण तिकडे जाणार। तर बघू शकता पाणी खूप येत आहे, आणि इकडून पण पाणी येत आहे, आणि मला डोह साचलेला आहे। तर मित्रांनो आपण दुसरीकडे जाणार, कारण आपल्याला तशी रेसिपी झालेली नाही। बघू शकता थोड्याच फार माशा मिळाल्या, जराशीच थोडंसं लागतं इथे चिकल, आणि यातून आपल्याला रेसिपी पुरत्या भेटल्या तरी बस होतील। बस होईल तेवढा चिकल, 2 गोळे बस होतील याला चिखलाचे। तर मित्रांनो 5च मिनिटात आपण अडवली, पाणी पूर्णपणे कमी झालं, आणि या दगडाखाली आता आपल्याला खेकडे आणि वाम भेटणार। तर बघूया, कारण आपल्याला रेसिपीची सोय तिकडे झाली नव्हती, आपल्याला माहिती नव्हतं की का मागच्या वेळच्या सारखं आपल्याला तिकडे भेटतील वाटलं चांगले मासे, पण तिकडे भेटले नाही, म्हणजे पाणी जास्त होतं। तर एवढ्या त्याच्यात आपली रेसिपी होऊन जाईल। काय कुठं खाली बघ। तर मित्रांनो खेकडा भेटला आपल्याला, तर आपण खेकड्याची रेसिपी करायची होती, पण आता खेकडा आणि वाम दोन्हीची करणार। त्या दगडा खाली गेला, गुट्यानं मार त्याला, दोन आहे, 2 मेला का वरी जाईल, वरी जाईल। अरे रे गेला 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 लांगी तुटली एक मोठी, माझ्या तुटली बघ, आला बाहेर आला त्याला मारत आहे, गोट्याला मार बाहेर होती गोटा मार ना, गेला 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 वरती गेला का? लांगे तुटणार, 2 लांगे तुटल्या खेकड्याच्या, माझ्या तुटल्या हो। अरे खेकडा पण चांगल्या साईजचा आहे मित्रांनो, फोडून टाकला की रे खेकड्यानं, खाली लांगी खपक्याच आहे ना, दोन्ही फोडून टाकले लांगी यानं। आणि मला
बघू शकता कसली साईज भेटली आणि काठी घातली मध्ये चेंदून टाकलं त्याला. पाय तुक्या साईजचा आहे. पाय तुटून गेले मेला रे हे मध्ये किती आले. तर मित्रांनो बघू शकता याच्यात वाम भरपूर आले. हे बघा आपली रेसिपीच होऊन गेली 5 मिनिटांमध्येच. हो चांगली आली ना ती जाईल तिकडे. त्याला एकदाच काढून घेता येते बाळा राहू दे. पायाखाली वरी पडायला बाहेर. तर मित्रांनो निघला तर याच्यात एक वाम गेला होता. तर आपल्याला तिकडे जवळपास 2 घंटे मेहनत करावी लागली. येथे आल्यानंतर 5 मिनिटांमध्ये आपण 5 ते 10 मिनिटांमध्येच आपण आपली रेसिपीची सोय केली. कशी मारायला रे पकडला का तो माग बघ. गेला घे ना सोड ना जोऱ्या. काय ते खेकडे आहे का कसली आली रे वाम. हे साईज चांगली भेटली. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला 5 मिनिटातच भेटले एवढे वामा. कसले वामा आल्या बघू शकता. बस होते मारून टाका लवकर लवकर मित्रांनो. तर मित्रांनो आपण मासे एकदा दोनदा अजून धुवून घेऊया. तर मित्रांनो आता बनवणार आपण फर्स्ट क्लास पैकी रेसिपी बघू शकता. कारण भूक खूप लागली. आपण जवळपास 12 ते 1च्या दरम्यान आलो होतो आणि आपल्याला तिकडे मासे मिळाले नव्हते. तर आपण 15-20 मिनिटांनी भरपूर मासे पकडले होते आणि याला धुवून घेऊया फर्स्ट क्लास पैकी. तर एकदा धुतले अजून एकदा साफ करून. जास्त करून वामच आहेत. तर मित्रांनो आजचा प्लॅन आपला खेकडे पकडण्याचा होता. त्यामुळे आपल्याला आज खेकडेही मिळाले नाही. त्यामुळे आज आपण पुन्हा एकदा माशाची रेसिपी करणार. तिकडे बबल्याने ते केला 20 तू आणि मासे आपले धुणं झाले की थोडंसं आपण काय कारभार राईट होणार आपला. अरे लवकर आंघोळी. तर मित्रांनो बघू शकता आता करणार आपण फर्स्ट क्लास पैकी रेसिपी. तर एवढे वामा आणि आपल्याला एक खेकडा भेटला. बाकीचे खेकडे घेतलेच नाही आपण. छोटे छोटे खेकडे होते त्यामुळे आपण सोडून दिले ते. तर मित्रांनो आता आपण करणार सुरुवात रेसिपीसाठी आणि रेसिपी करणार बाळा. जास्त टाकू नका सर बस. घे बघून ठेव रे तिच्या. अद्रक पेस्ट तिरिया वेगळी आहे का रे दुसरी आणली का. नवीन कंपनीची आणली का. दोन्ही मिक्स आहेत. चटणी हळद मिरची पावडर सगळे वाटले अडचणी बांधून ठेवून दे रे माझ्या. भाजी काही नाटक दोघ जण हा ना बारीक छोटा छोटा करत पाणी घासून खाली खरं पाणी घे पाणी जवळ. तर हा खोबऱ्याचा पावडर आहे. टमाटर खीस टमाटर दे टाकून टमाटर आणलं बाळा. कागद बाळा आपण जळ आण. सुहाना 2 आणल्यात का सुहाना. हे कोणतं आहे चिकन. बसवते बसवते तेलावरून मार. इकडे डाळगं कुठत आहे. आपण कुठून आणलं नाही तिकडून. आता नको टाकायचं. थोडस पाणी आता येणार आपले मासे.
लक्ष्मीबाई तिकडे उभं राहिलं आहे. कर नंबर 1 असं खालीवरी सगळा मसाला लागला पाहिजे. हा टाक. तर मित्रांनो आपली रेसिपी झालेली आहे. शेवटी आता बसणार आपण जेवायला कोथिंबीर वगैरे टाकून. पसरून टाक राईस. बाळा पटापट बनव टाटा पटापट बनव भूक लय लागली. लक्षात काय झाली त्याला एक खेकडा दिला डायरेक्टली फ्राय केलेला कारण तो मासे खात नाही. फर्स्ट क्लास पैकी मित्रांनो. लिंबू कुठं लिंबू द्या रे. लिंबू कांदे. तर मित्रांनो बाळानं स्पेशली ज्वारीची भाकरी आणल्या आणि वामा आणल्या. कजली बघ रे एकदा कजली रे. नंबर एक बाळा रेसिपी कजली रे. नंबर 3 छोटू मोठू पतलू आणि सुन्या. बस